बातमीपत्रामध्ये आपण आता पाहणार आहोत 3 मिनिटांमध्ये 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मातोश्रीवरील बैठकीमध्ये पक्षप्रमुखांसमोरच पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात शाब्दिक खडाखडी. संतापलेल्या उद्धव ठाकरेंकडून अभिजित दिपकेंचा दाखला देत पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी. सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता. मुंढेंच्या विधानावर खवय्ये नाराज. भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच कमळ कोमेजलं. बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय. संदीप देशपांडेंनी पाठवलेल्या खेळण्यामधल्या गाड्या मुंबई महापालिकेनं परत पाठवल्या. महापालिकेमधील नेत्यांना इनोव्हा गाड्यांची त्यांनी मागणी केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी निषेध म्हणून या गाड्या पाठवल्या होत्या. शिर्डीमध्ये साई बाबांना 76 ग्रॅम वजनाचं राम हे सुवर्ण अक्षर अर्पण. सुवर्ण अक्षराची किंमत 10 लाख रुपये. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण 91% भरलं. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. गावकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन. खेड तालुक्यातील चासकमान धरण ओव्हरफ्लो. भीमा नदीत 17,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचा 3रा स्वयंचलित दरवाजा उघडला. 5,684 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बीड जिल्ह्याकडे पावसाची पाठ. अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडे ठाक. भर पावसाळ्यात 69 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. चांदवडमध्ये नाफेडच्या गोदामात सडके कांदे. प्रहार संघटनेचा गंभीर आरोप. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. पुण्यातील उपनगरांमध्ये रस्त्याची दुरवस्था. कात्रज चौक ते मांगडेवाडी या मार्गावर मोठे खड्डे. खड्ड्यांमुळे उपनगरातील रस्त्यांची चाळण. नदीपात्रात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलानं वाचवलं. पुण्यातील गरवारे पुलाखाली नदीपात्रात घटना. नागरिकांकडून अग्निशमन दलाच्या जवानांचं कौतुक. पुण्यातील बेजे मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी 18 दिवसांपासून बेपत्ता. रॅगिंगला कंटाळून बेपत्ता झाल्याचा कोल्हापुरातील कुटुंबियांचा आरोप. 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावरच चाकू हल्ला. नांदेडच्या अझरजन इथली घटना. क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोघांमध्ये वाद.